दिनांक 21 फेब्रुवारी रोजी अंबड परिसरातील सोनाच्या दुकानात घुसून सराफास लुटणारा आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद करण्यात आलेला आहे। नाशिक शहरात अंबड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 17 फेब्रुवारी रोजी श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानात 3 अज्ञात इसमांनी घुसून सराफ दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचे दागिने घेऊन सराफ दुकानदार व त्याची पत्नी यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकलवर बसून पळून गेले होते। त्याबाबत फिर्यादी यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चा, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा क्रमांक 1 चे अधिकारी व अंमलदार असे समांतर तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील आरोपी शाहरुख शेख हा जोगेश्वरी MIDC वाळून छत्रपती संभाजीनगर येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, पोलीस अंमलदार नितीन जगताप, पोलीस अंमलदार राम बर्डे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट असे शासकीय वाहन क्रमांक MH15 JS 2998 असे शासकीय वाहनामध्ये बसून नाशिक येथून दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रवाना होऊन जोगेश्वरी MIDC वाळूंज येथे पोहोचून शाहरुख गुलाब शेख वर्ष 27 याच जोगेश्वरी आंबेडकर नगर येथून दिनांक 21 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन पंचासमक्ष 44.810 मिलीग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने व गुन्ह्यात करतेवेळी वापरलेली देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत राऊंड असा एकूण 4,60,335 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्त करण्यात आला असून इसनामे शाहरुख गुलाब शेख यांनी कबुली दिली आहे की सदर जबरी चोरी ही त्याचे 2 साथीदार अशांनी मिळून केली आहे। आरोपीने दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा उघडकीस आलेला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक व माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चा, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, विशाल काठे, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे, उत्तम पवार, धनंजय शिंदे, रवींद्र आढाव, रोहिदास लिलके, योगीराज गायकवाड, कैलास चव्हाण, जगेश्वर बोरसे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केली आहे।